नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या यशाने आत्मविश्वास वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। दिल्ली विधानसभाची निवडणूक 5 फेब्रुवारीला होणार असून निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे। त्यामुळे पक्षांकडून स्टार प्रकारांची यादी जाहीर केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपले 20 स्टार प्रकारची यादी जाहीर केली आहे। राष्ट्रवादीच्या स्टार प्रकारच्या यादीत धनंजय मुंडे यांना नेहमीच स्थान असते, मात्र आता यावेळी त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, त्यामुळे मुंडे यांना स्टार प्रकाराच्या यादीतून वगळण्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रकारच्या यादीत स्थान देण्यात आले आहे। स्टार प्रकारच्या यादीत अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा देखील समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मानले जात होते, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रकारच्या यादीत छगन भुजबळ यांना देखील स्थान मिळालेले नाही। राष्ट्रवादी काँग्रेसने आपली 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे।